असल्यामुळे आनंद ते साजरा करत असतात। जसं आपण होळीमध्ये रंग खेळत असतो, रंगपंचमीला रंग खेळत असतो। किंवा आम्हाला संध्याकाळी झोपा कुठं जागा भेटेल ह्याची सुद्धा आम्ही भीती बाळगली नाही। ह्या 20 दिवसाचा आनंद म्हणून आज आम्ही चिखल खेळतो। रामकृष्ण हरी माऊली। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। आणि आता आपण वाखरीत आलो आहोत आणि वाखरीत आज सगळ्यात मोठं आणि शेवटचं रिंगण इथे पार पडणार आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं रिंगण असतं। आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जे वारकरी आहे, हे जे भाविक आहे, ज्या पद्धतीने चिखल खेळत असतं, खरं तर आजच्या दिवशी जो आहे ते आनंद साजरा करतात। जसं आपण होळीमध्ये रंग खेळत असतो, रंगपंचमीला रंग खेळत असतो, तसेच हे जे वारकरी आहेत हे आपला पांडुरंग जवळ आला असल्यामुळे आनंद ते साजरा करत असतात, चिखल ते खेळत असतात ज्या पद्धतीने। आता या चिखल खेळण्यामागेही काहीतरी महत्त्व आहे, कारण या मातीवरून अनेक संत महात्मे जे आहेत ते चालत गेलेले आहेत। या मातीला त्यांचा स्पर्श झालेला आहे आणि तो स्पर्श आपल्याला लागावा यासाठी हे लोक जे आहेत चिखल खेळत असतात। आता इथे सगळ्यात मोठं रिंगण म्हणजे संत तुकाराम महाराजांचं आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचं हे दोन्ही पालख्यांचं इथे मोठं रिंगण पार पडत असतं। आपण इकडे बघूयात की मोठ्या प्रमाणात जे वैष्णवांचा मेळा इथे भरलेला आहे। इथे वारकऱ्यांची मांदियाळी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं हे रिंगण असतं, शेवटचं रिंगण असतं। यानंतर हे समस्त जो वैष्णवांचा मेळा आहे हा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली या दोघांच्याही पालख्या इथे येत असतात। दोन्ही पालख्यांचे जे वारकरी आहे इथे येत असतात, आनंद साजरा करत असतात। टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा माऊली तुकारामाचा जयघोष इथे होत असतो आणि आता तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी इथे जमा झालेली आहे। डोक्यात तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका, डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा सत्रा, हे जे वारकऱ्यांची ओळख आहे तिथे आपल्याला दिसत आहे। आता अवघ्या काही क्षणातच इथे रिंगण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्याचेही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने हे लोक आनंद साजरा करत असतात। या रिंगण सोहळ्यात हे समस्त वारकरी जे आहे ते आपला सगळा थकवा विसरून जात असतात आणि आनंदात हा जो रिंगण सोहळा आहे तो आनंदात पार पाडत असतात। एन्जॉय हा रिंगण सोहळा ते करत असतात। तर या पद्धतीने इथे आनंद साजरा करत असतो। हे जे ग्राउंड आहे हे सुद्धा ग्राउंड इथे कमी पडतंय। हे आपण बघू शकतो माऊली जे आहेत अतिशय आनंदात इथे त्यांचा नाच ते सादर करतायत, माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन झालेले आहेत। बघा कसं वाटतंय माऊली? एकदम छान वाटतंय। आज शेवटचं रिंगण सोहळा आहे, पूर्ण मजा घ्यायची, पूर्ण मजा घ्यायची। असा जल्लोष घ्यायचा की आयुष्यात कधी बी इथून मोर असा जल्लोष कधी बी यावा पुढं। खूप आनंदात आणि उत्साहात आहे। आम्ही मधात जाऊयात। माऊली काय सांगता, शेवटचं रिंगण आहे? काय म्हणायचं? शेवटचं रिंगण आहे आजचं आणि तेवढीच मजा तुम्ही करतायत। हो, काय मागणार आहे पांडुरंगाचरणी? पांडुरंगाचरणी आमचा साष्टांग दंडवट आणि खूप अतिशय आनंदात उत्साहात या ज्या आपल्या माऊली आहे ते नाचतात। नमस्कार माऊली। नमस्कार माऊली। आता शेवटचं रिंगण आहे, रिंगण आहे, खूप मजा मस्ती करायची आता, खूप मजा मस्ती करायची आता। आता या सगळ्या ज्या महिला आहे या वारीत येत असतात, वारी आल्यानंतर घरचे काम वगैरे इथूनही तुम्हाला फुरसत मिळते की नाही? हे चेहऱ्यावरचा आनंद बघा, म्हणजे मिळते की नाही माऊली? मिळते हो। वारीचा जो आनंद आहे इथे आपण पाहिलं की या माऊली तिकडे चिखल खेळला जातोय। इकडे पण रामकृष्ण हरी माऊली तुम्ही चालू द्या। इकडे सुद्धा आपण पाहिलं तर इथे आता काही क्षणातच रिंगण सोहळा इथे पार पडणार आहे आणि आपण भाविकांची जे आहे वैष्णवांची मांदियाळी इथे बघू शकतो की इतक्या मोठ्या संख्येने आहे। मोठ्या प्रमाणात यावर्षी संख्या ही तितकीच दुप्पट झालेली आहे वारकऱ्यांची आणि आपण या वारीत जर आपण म्हटलं तर तरुणांची संख्या ही तितकीच मोठी आपल्याला इथे पाहायला मिळते। रामकृष्ण हरी माऊली। आजचं सगळ्यात मोठं रिंगण असतं वाखरीचं, दोन्ही पालख्या येत असतात। चिखल का खेळला जातो? का खेळतात ही आम्हाला आळंदीपासून
आम्ही पावसाची भीती बाळगली नाही किंवा जेवण कुठं मिळेल ह्याची भीती बाळगली नाही किंवा आम्हाला संध्याकाळी झोपा कुठं जागा भेटेल ह्याची सुद्धा आम्ही भीती बाळगली नाही. ह्या 20 दिवसाचा आनंद म्हणून आज आम्ही चिखल खेळतो आनंदात आणि आनंदात भरून पांडुरंगाच्या पायरीला नतमस्तक होतो म्हणून आम्ही आज चिखल खेळतो. बिलकुल हा एक उत्सव असतो जसं आपण रंगपंचमी होळी खेळत असतो तसे असे समस्त वारकरीच आहे. म्हणून आमचा ही आनंद साजरा केला जातो. बिलकुल धन्यवाद माऊली. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. Thank you.